मुख्यमंत्री महोदय सहकुटुंब आणि वारकरी संप्रदायाचं कुटुंब आणि कार्तिकी एकादशीचा पूजेचा मान माननीय उपमुख्यमंत्री महोदय सहकुटुंब आणि रांगेत असलेलं वारकरी बांधवाचं कुटुंब या पद्धतीने दिला जातो। मला वाटतं की आज या बैठकीला येण्याची चर्चा करीत असताना माननीय नामदार सरनाईक साहेबांनी एक चांगली सूचना त्या ठिकाणी केली आणि या पूजेच्या सोबत त्यातल्या त्यात जिल्हा परिषदच्या शाळेचा विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांनाही पूजेचा मान मिळावा। मला वाटतं की आता आम्ही मंदिर प्रशासनाला तशी विनंती केलेली आहे आणि उद्याच्याला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना पण आम्ही तशी विनंती करू आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला भक्तिभावाचा संदेश त्या माध्यमातून जाऊ शकेल। आज आपण बघितलं असेल तर येणाऱ्या कार्तिकी वारीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर आढावा संपन्न झालेला आहे। माननीय सरनाईक साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्यातल्या त्यात प्रमुख रस्त्यांवरचे खड्डे तात्काळ बुजवले जावेत, शुद्ध पिण्याचं पाणी सर्वांना उपलब्ध व्हावं, आरोग्याच्या सुविधा थोड्या आणखी वाढवाव्यात, स्वच्छतेच्याही सुविधा आणखी थोड्याशा वाढवाव्यात, अशा प्रकारच्या सूचना आज या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत।